नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की BMCची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे, फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, BMC कार्यकारी सहाय्यकची नियुक्ती कधीपर्यंत मिळेल आणि नॉर्मलायझेशनने किती मार्क वाढणार आहेत। तर मित्रांनो, आपण तर बघितलेलंच आहे की 2 ते 12 डिसेंबरपर्यंत पेपर झाले। त्याच्यानंतर आपल्याला 16 तारखेला उत्तरतालिका आली आणि आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी कालावधी त्यांनी नियुक्त केलेला होता। त्याच्यामध्ये मित्रांनो, आता असं करण्यात आलं आहे की बहुतांश पोरांनी म्हणजेच जवळपास 10 ते 15 हजार प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे ना त्यांना त्यांच्या पोर्टलवर ते सर्व जे करेक्शन केलेले आहेत ते अपडेट करण्यासाठी त्यांना वेळ लागत आहे। आता सर्व यूट्यूब चॅनलमध्ये सांगत होते की 15 जानेवारीपर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट येईल, परंतु 15 तारीख उलटून गेल्यानंतरही अजूनही सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही आहे। तर आता सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येईल? तर मित्रांनो, जवळपास अजून त्यांना 5 ते 10 दिवस एक्स्ट्रा लागण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळेच सेकंड रिस्पॉन्स शीट ही जवळपास 20 ते 22 जानेवारी किंवा त्याच्यापेक्षाही थोडा अजून उशीर लागू शकतो। त्याच्यामुळेच मित्रांनो, तुम्ही आन्सर की कधी येईल याची वाट पाहू नका। तुम्ही तुमचा दुसरा अभ्यास चालू ठेवा। आन्सर की जेव्हा येईल तेव्हा येईलच, ती तुम्हाला कळणारच आहे। आणि BMC अधिकाऱ्यांनी हेही सांगितलं आहे की असं कंपनीने अजूनही त्यांना त्या पोर्टलवर अपडेट करून त्यांना दिलेलं नाही आहे। ते TCS वाले जेव्हा BMC अधिकाऱ्यांजवळ हे सर्व पाठवतील रिस्पॉन्स शीट, त्याच्यानंतर BMC हे आपल्या पोर्टलवर अपडेट करणार आहेत। त्याच्यामुळे त्याची डेट अजून कोणीही सांगू शकत नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमचा जो अभ्यास करताय तो अभ्यास चालूच ठेवा। या भरती प्रक्रियेत तुम्हाला किती मार्क मिळालेत, तुम्ही दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर विचारता की माझं सिलेक्शन होईल का, तर तुम्ही त्याच्यात वेळ वाया घालवू नका। आणि आता एवढा वेळ लागत आहे, त्याच्यामुळे फायनल मेरिट लिस्ट ही जवळपास मार्चच्या 15 तारखेनंतरच लागण्याची शक्यता आहे। कारण की आता जेव्हा सेकंड रिस्पॉन्स शीट येईल त्याच्यानंतर परतच 2 ते 3 दिवसांसाठी ऑब्जेक्शनसाठी परत ते लीक सुरू करतील। म्हणजेच ज्यांचं जो काही प्रॉब्लेम असेल त्याचं सॉल्युशन ज्यांचं झालेलं नसेल त्यांचे ते पुन्हा सॉल्व करतील ते प्रश्न। त्याच्यानंतर ते पुन्हा आपल्या BMCच्या पोर्टलवर ते सर्व माहिती अपडेट करतील। त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रोसेस ही 10 ते 15 दिवस चालेल। त्याच्यानंतरच मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्याच्यामुळे मार्च 15 पर्यंतच फायनल मेरिट लिस्ट लागेल। आणि मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी बोलवलं, तर नक्कीच मित्रांनो एप्रिलमध्ये ही भरती प्रक्रिया त्यांना पूर्ण करायची आहे। कारण की एप्रिल आणि मे महिन्यात त्यांचे इलेक्शन असणार आहेत। त्याच्यामुळे त्यांना ही भरती प्रक्रिया इलेक्शनच्या आधीच पूर्ण करायची आहे। त्याच्यामुळे एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा मार्चच्या लास्टमध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल। मित्रांनो, तुम्ही यामध्ये वेळ वाया न घालवता तुम्ही दुसऱ्या परीक्षेचा कोणता अभ्यास करत असेल त्याच्यामध्ये तुम्ही मन लावून अभ्यास करा। आणि जर तुम्हाला अभ्यासा रिलेटेड जर काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला मेसेज करू शकता। मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।